शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे हीच वेळ आहे 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावायची. लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या. केवढं मोठं स्वप्न दाखवलं. आज आमचं पोरगं काही वेगळं करायला गेलं का आम्हीच त्याला सांगतोय, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण आपण त्याला हातपाय पसरू दिले नाहीत. आपण सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. पण आम्ही त्याला मोठी स्वप्न बघू द्यायला तयार नाही आहोत. ते जर स्वप्न बघत असेल तर त्याची पाठराखण करा. त्याला सांगा, हो मी आहे तुझ्यासोबत, प्रयत्न तर कर. यश येईल किंवा अपयश येईल, पण करून तर बघूयात. ते धाडस, ती ताकद लेकरांमध्ये आम्हाला निर्माण करता येईल का? काय वेळ होती. म्हणजे परिस्थिती इतकी भयानक होती. पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ आल्या, त्या मुरार जगदेवानं अशी पहार रोवून ठेवलेली होती आणि सांगितलं होतं, जो कोणी या पहारीला हात लावील त्याच्या कुळाचा नायनाट होईल. जिजाऊंनी आपल्या एवढ्याशा लेकराला सांगितलं, शिवबा उचला ती पहार आणि द्या भिरकावून. ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. काळजी घेणं म्हणजे फक्त कुरवाळणं नाही. काळजी घेणं म्हणजे फक्त त्याला मांडीवर बसवणं नाही. मगाशी जे म्हटलं ना, योग्य वेळी ताण देता यायला हवा, योग्य वेळी त्याला संघर्षाची वृत्ती त्याच्यात निर्माण करता यायला. जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले शिवाजीराजे, अस्वस्थ असणाऱ्या शिवाजीराजांना सांगितलंय, भेडा अफजल खानाला, काय होईल ते होईल. आणि जर काही तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिजाऊ संभाजीराजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः राज्यकारभार पाहिल. काय त्या आईचं धाडस आहे, काय त्या आईचं काळीज आहे. आणि म्हणून हे आयुष्य परत नाही. पोरांना सांगा, कर तुला काय करायचं ते, पण मोठी स्वप्न बघ, चांगलं काहीतरी करायचं ठरव. आहे मी तुझ्यासोबत आई म्हणून, आहे मी तुझ्यासोबत बाप म्हणून. आणि पोरांनाही विनंती आहे, तुमचे आईबाप जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी करतात, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईबापाकडे फक्त बघत चला की कुठल्या परिस्थितीतून माझे आईवडील माझ्यासाठी हे सगळं करतायत. तुम्हाला जर त्याची जाणीव राहिली ना, तर तुमचे पाय घसरणार नाहीत. तुमच्या आईवडिलांच्या तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहेत, फार काय अपेक्षा नाही आहे. पोरांनी रोज लाख रुपये आणून माझ्या हातात टेकवावेत. इथं तरुण पोरं बसलेली आहेत. तुमचे उंची आता वडिलांच्या खांद्याला आली आहे, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली आहे. एकदा का बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली आणि पोरगा बापाच्या खांद्याला आला, वडील रागवत नाहीत, चापट मारत नाहीत. लहान होतो, काही चुकलं तर वडील पटकन चापट मारायचे, ए असं नाही रे, असं कर. आता पोरगा खांद्याला आल्यावर वडील मारतात का? अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा बाळांना तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. बापाची अपेक्षा असते की पोरगा आता खांद्याला आला, थोडंसं ओझं हलकं करल, त्याच्या पायावर उभा राहील, त्याचं कर्तृत्व सिद्ध करल. आणि बापाची अपेक्षा इतकीच असते, पोरानं त्याचं नाव कमवावं. वडिलांची अपेक्षा आहे की पोरांनी आमची नावं पुसावीत. मी पुसावीत म्हणतो, घालवावीत नाही. पुसावीत कोणत्या अर्थानं? आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस असा आला पाहिजे ना पोरांनो, तुमच्या नावानं तुमचे आईवडील ओळखले गेले पाहिजेत. ते कलेक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत बरं का. त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. ते डॉक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे बाबा आहेत बरं का. त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. तुमच्या नावानं जेव्हा तुमचे आईवडील ओळखले जातात, याच्यापेक्षा काय असतं आयुष्यातलं यश? यशाची कोणती व्याख्या आहे? तुम्ही कितीही श्रीमंत झालात, तुमच्या पुढे 2 लोक आहेतच की. आणि आज नसेल तर उद्या कुणीतरी येणारच आहे की. आपल्या प्रगतीची व्याख्या जर काय असेल ना, माझ्या दृष्टीनं तुमच्या आईबापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवणं आणि त्यांना तुमचा हेवा वाटणं, याच्यापेक्षा दुसरी प्रगतीची व्याख्या मला वाटत नाही. तुमच्या आईवडिलांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. अरे वाह, काय माझ्या पोरीनं करिअर केलं, काय माझ्या लेकरानं नाव कमवलं. आमच्याकडे काही नव्हतं पण पोरानं केलं बरं का. हे जेव्हा तुमच्या आईवडिलांना वाटायला लागेल ना, तेव्हा मला वाटतं ती एक, इतर अनेक व्याख्यांपैकी ती एक तुमची प्रगतीची व्याख्या आहे. आणि म्हणून तुमच्या आईवडिलांना हेवा वाटेल असं काहीतरी करा. ठरवा आम्हाला नेमकं आमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे. बहुतांशी जणांनी ठरवलेलंच नाही की मला नेमकं काय करायचं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, कुणाचं बघून ठरू नका की ह्यानं हे केलंय म्हणून मला ते करायचंय, त्यानं ते केलंय म्हणून मला हे करायचंय. आपण अंधानुकरण करतो. अंधानुकरण करू नका. चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा, पण अंधानुकरण करू नका. खरं आहे का, बरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे का, चिकित्सा करा आणि मग ठरवा. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं. हां, ही 4 बोटं पोरांनो दिसत आहेत का माझी? दिसत आहेत का?
हां, सगळ्यांनी ती हनवटीला लावा. ही हनवटी आहे का? तुम्ही कपाळाला हात का लावला? घ्या खाली. का लावला? मी काय सांगितलं होतं? हनवटीला हात लावायचा. तुम्ही कपाळाला का लावला? शब्बास, तुम्ही लावला म्हणून वर्षानुवर्षे हेच चाललंय. आणि याच्या आधी मी काय सांगितलं होतं? अंधानुकरण करायचं. वर्षानुवर्ष आपण हे करतोय. त्यानं केलं म्हणून मला हे करायचंय, तो तिकडे गेलाय म्हणून मला तिकडे जायचं. शोधा. मी आत्ता चेंबूरला गेलो होतो. डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट आहे. अनेक तिथे विद्यार्थी, सायंटिस्ट त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या. बोटावर मोजणे इतकी पोरं सुद्धा मला महाराष्ट्रातली सापडली नाही की ज्यांना वाटावं की आपण सायन्स स्टुडंट आहोत, आपण सायंटिस्ट व्हावं, आपण तिथे जाऊन काहीतरी करावं. आपल्या डोक्यात डॉक्टर, इंजिनियर सोडलं तर नवीन काही क्षेत्र आपल्याला खुणावतच नाही आहेत. का आपल्याला वाटू नये की आपण संशोधनामध्ये जावं? BSc ॲग्री झालेलं मी राहुरी कृषी विद्यापीठात आज काम करतो मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून. पण बहुतांशी पोरांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. दिल्या पाहिजेत का? तर जरूर दिल्या पाहिजेत. गोरगरिबाची, खेड्यापाड्यातली, शेतकऱ्याची पोरं प्रशासनात आली पाहिजेत. पण त्यातल्या काही लोकांना असंही वाटलं पाहिजे की अरे आपण शेतीशी रिलेटेड काहीतरी करतोय, तर आपण कृषी क्षेत्रात काही संशोधनाचं काम केलं पाहिजे. आपण नवीन वाटा शोधायला तयार नाही आहोत, नवीन मार्ग शोधायला तयार नाही आहोत. का आपल्यापैकी काहींना वाटू नये आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? का आपल्याला असं वाटू नये की आपण पर्यटनासारख्या विषयामध्ये काम करावं? आता मी सरांशी बोलत होतो, 200 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाचा. मी विचारलं काय शिक्षण? म्हणले 4थी नापास. याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असं म्हणत नाही. मग तुम्हाला तर भारी झालं म्हणे. अरे बापरे, नापास झाल्यावर टर्नओव्हर 200 कोटीचं होतं. सांगायचं तात्पर्य इतकं की ह्या माणसानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल की नाही मला शिकता आलं, नव्हती माझी परिस्थिती, पण मी काहीतरी वेगळं करून दाखवेल. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, कष्ट केली, आज 200 कोटीचा टर्नओव्हर आहे उद्योग व्यवसायामध्ये. अशी किती उदाहरणं. मला विना पाटील भेटल्या होत्या. विना वर्ल्ड नाव ऐकलंय ना? केसरी टूर्स, नंतर आता विना वर्ल्ड. 700-800 कोटीचा टर्नओव्हर आहे. लोकांना फिरायला घेऊन जाणं. आपल्या पिढीला असं माहीत तर होतं का लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय असू शकेल? पण लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय झाला. आर्चीज गिफ्ट गॅलरी ऐकलंय? 150-200 काउंटर असतील आणि 4 इंचाच्या ग्रीटिंग पासून तर 10-12 फुटाच्या टेडी बिअर पर्यंत सगळं मिळतं. वेगवेगळे डेज मार्केटमध्ये आले, त्या डेजचे ग्रीटिंग कार्ड यायला लागले. गिफ्टचं दुकान. आम्ही कॉलेजला असताना तर आर्चीस इतकं फॉर्ममध्ये होतं. कोणताही डे असला का आर्चीसला जायचं, त्या डेचं ग्रीटिंग घेऊन यायचं. आणि माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा जी वडीलधारी माणसं आहेत, आपल्या काळाला, तुमच्या काळामध्ये नुसतं गिफ्टचं दुकान ही संकल्पना तर होती का? ताई आपल्याकडे गिफ्ट द्यायची पद्धत काय होती? लग्नात बिग्न इकडे साडी द्यायची, 30 तिला, 30 तिला, फिरून फिरून ती वर्ष, बाई ही मीच दिली ती मागच्या वर्षी कोणाला तर. आपल्याकडे ही गिफ्टची पद्धत. पण कुणातरी एखाद्या माणसाला वाटलं गिफ्टचं दुकान असू शकतं आणि धमाका करून टाकला. जगभरातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतात काय मार्केट कॅप्चर केलं. आता तर जरा ते कोल्ड्रिंकचं पेव थोडं थोडं कमी होत चाललंय. 80-90च्या दशकात तुम्ही यांचे लग्नाचे अल्बम चेक करा. प्रत्येक अल्बममध्ये एक फोटो सापडणार, 1 बॉटल 2 स्ट्रॉ. कोणत्या फोटोग्राफरनं काढलं होतं कुणास ठाऊक. मग आम्हाला आमची सोलकढी, आम्हाला आमचं लिंबू सरबत नाही जगापर्यंत पोहोचवता आलं. आमचं नाणं असं खणखणीत बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्यासाठी अपेक्षित असणारी विक्रीची कौशल्य सुद्धा आम्हाला आमच्या लेकरांना शिकवता आली पाहिजेत. आम्हाला पिकवता येतं, आम्हाला कष्ट करता येतात, पण आम्हाला विकता मात्र येत नाही. जळगावला गेलो होतो. आता जळगावला केळीचं पीक मोठ्या प्रमाणावरती होतं. तिथले शेतकरी, मला कौतुक वाटलं. जिथं केळीची बाग आहे, जिथं केळीची शेती आहे, तिथे हायवेला लोकांनी आता वेपर्सच्या भट्ट्या सुरू केल्यात. लगेच वेपर्स तयार करून त्या आले गेलेल्या लोकांना देतात. छान वाटलं मला की बदलतायत लोक. वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला घेऊन येता? किती रुपये आणताच का नाही? 5 रुपये, 10 रुपये. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 5. बाकी सगळी हवा. पैसे हवेचे, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि हवा कशानं होते? रील्स, स्टेटस. रील्स आणि स्टेटसनं हवा होत नाही. हवा होते तुमच्या ज्ञानानं, हवा होते तुमच्या कर्तृत्वानं, हवा होते तुमच्या कौशल्यानं. ती कौशल्य तुम्हाला अस्तित्वात अंगीकारता येतील का याच्यासाठी प्रयत्न करा.
आपलं नाणं वाजून बाजारात विकता आलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करा. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा कॉलेजला होतो, मी आमच्या सरांना विचारलं होतं, सर आम्हाला विचारायचे की कोणाला MBA कशात करायचं आहे वगैरे. मी सांगितलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? ते म्हटलं मला मार्केटिंगमध्ये MBA घालायचं. सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये MBA काय करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिलं. म्हणला सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं. सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. परीक्षा काय घेतली? 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हटलं सल 100च्या 100 प्रती विकून आलो म्हटलं. सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्याला वाजून विकता आलं पाहिजे. त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात केली पाहिजे. आम्ही कॉलेजला असताना आमच्या सरांनी सांगितलं होतं अमुक अमुक एरियामध्ये जरा सर्वे करून या की तिथे स्वीट मार्ट चालेल का, स्वीटचं दुकान चालेल का. तिथं ऑलरेडी 10-20 दुकानं होती. सगळ्यांनी येऊन रिपोर्ट केला 20 दुकानं आहेत, नवीन दुकान टाकण्यात मजा नाही. एकच पोरगं होतं, त्यानं तिथं जाऊन सांगितलं म्हणला 20 आहेत, याचा अर्थ 21वा पण चालू शकतं म्हटलं. ही दृष्टी आहे आणि ही दृष्टी आम्हाला विकसित करता येईल का? जगात काहीतरी तुम्ही वेगळं लोकांसमोर आणावं लागेल, मांडावं लागेल. काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत ना तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू पण शकणार नाही. आपल्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता साहेब? नोकिया 3310, 1100, 1600, 2600. 3310 तर असा होता एखाद्याला फेकून मारला ना टिंगूळ येईल पण मोबाईलला काय होणार नाही. 3 दिवस त्याची बॅटरी उतरत नव्हती आणि मोनोपोली होती नोकियाची. सगळ्यांकडे नोकिया सोडून दुसरा फोन दिसत नव्हता लवकर. आज नोकिया मार्केटमध्ये आहे का हो? आहे तर किती आहे? का नाही आहे? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया नाही टिकू शकलं. दादा हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी, पॅनासॉनिक, निकॉन. आता कॉडॅक आहे का? आता कॉडॅक दिसत नाही. आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा त्यांच्या लग्नात कोणता कॅमेरा होता? 100% कॉडॅक. आणि 36च फोटो निघायच्या एका रोलमध्ये. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेव कितीही मागं लागू दे फोटोग्राफरच्या 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते म्हणणार ते फोटो धुवायला दिलेत, कोणत्या नदीवर जात होतं काय माहीत. आणि जे पाहिजे तेच फोटो नेमके जळालेले असायचे. कॉडॅक का नाही आहे? डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक नाही टिकू शकलं. नवीन तंत्रज्ञान तुम्हाला स्वीकारावं लागेल. काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. नवीन TV आला होता घरात, त्याला सेटर बिटर असायचं, पोरांनी पाहू नये म्हणून लॉक करायचं त्याला. लाईट कमी जास्त व्हायला लागली की स्टेबलायझर असायचं. आणि प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या लागतात का? मग यातलं एखादं हुशार असन त्यानं वर जायचं, अँटिना फिरवायचा, एकानं खालून म्हणायचं दिसलं, मग त्यानं खाली यायचं, त्यानं खाली येऊस तर इकडं परत प्रक्षेपण गेलेलं असेल. आणि पिक्चर कधीतरी बघायला मिळायचं हो. कधीतरी छायागीत, कधीतरी चित्रगीत, कधीतरी मोगली, कधीतरी चंद्रकांता. एक मी मगाशी जे म्हटलं ना आभावामध्ये सुख होतं. कधीतरी चित्रपट बघायला मिळायचा म्हणून गर्दी व्हायची TV समोर. रविवारी रामायण महाभारत असायचं, गावात शांतता असायची, चिडीत चूप. इतकी लोक मजा घ्यायची या सगळ्या गोष्टींची, कारण अभाव होता. आता रोज चित्रपट आहेत, कोणतंही चॅनल लावा.
रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा, ओ डॅमेट. आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आता ह्या तरुण मुलींना ती जाहिरात पाठ नसेल, माहीत नसेल, पण सगळ्या पालकांची मात्र ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा. ऐकलं की नाही? खात्री आहे मला आमच्या सगळ्या पिढीविषयी. कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हतो. जाहिरात बदलायला, चॅनल बदलायला ऑप्शनच नव्हता. जाहिराती सगळ्या पाठ असायच्या. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयची मोनोपोली होती. लाईफ बॉयला कुणी म्हणायचं तुम्ही क्रिकेट खेळणारी पोरं का दाखवली? इतका रुबाब होता लाईफ बॉयचा. लोक दुकानात जायची आणि म्हणायची साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. इतका रुबाब लाईफ बॉयचा. पण त्यानंतर राजा हिंदुस्तानी पिक्चर आलेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता करिश्माच्या कॉम्पिटिशनमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं टिकणार नाहीत. आता त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलो काळ आणि वेळेनुसार आपल्याला बदलावं लागेल. कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविडमध्ये साहेब संतूर मम्मी बिम्मी सगळं बंद, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असते काय माहित? ते दिवाळीलाच येतंय, वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय करायचंय ते करा. आपलं मार्केट, गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस. ते मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला वाटतच नाही दिवाळी झाली. त्यानं त्याचं मार्केट ठरवलंय. आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आणि दुर्दैवानं आपल्याच पोरांना अजून समजलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे. आपण नोकरीच्या रांगांमध्ये उभे आहोत. मी म्हणत नाही तुम्ही नोकरी करू नका, पण का आपण व्यवसायाचे उद्योगाचे पर्याय स्वीकारायचे नाहीत? प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे. सगळेच जण उद्योग व्यवसायात येऊ शकणार नाही. पण MBA कॉलेजच्या बाहेर सुद्धा बोर्ड लावलेला असतो 100% जॉब गॅरंटी. तिथं सांगा ना की इथून बाहेर पडणारी पोरं बिझनेसमध्ये येतील, उद्योगात येतील, व्यवसायात येतील, व्यापारात येतील. 140-45 कोटी लोकसंख्या आहे भारताची, एवढी मोठी बाजारपेठ. बरं शेजारी चायनाला कळतंय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे लागतंय सगळ्याचं प्रोडक्शन चायना करतंय. जपानला कळतंय भारतात आणून काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारतातल्या बाजारपेठेला कसं वापरायचं. आम्हाला का समजत नाहीये? एवढासा देश आहे इस्रायल, कृषी क्षेत्रात कुठे निघून गेला. आणि आम्हाला 60-70 वर्ष लागली हे कळायला की पाणी पाटाला नसतं द्यायचं, पिकाला द्यायचं असतं. आम्ही 60-70 वर्ष पाटानंच पाणी देतोय, त्याच्यावर गाणी विनी काय. आता ठिबक वगैरे सिंचन पद्धती नव्यानं आल्या आणि मग आम्हाला कळलं की पाणी थेट पिकाला द्यायला पाहिजे. आता आमच्या विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली. आता आम्ही शेताच्या ते ड्रोन फक्त तुम्ही नाही वापरायचा आता फोटो काढायला. शेतकरी ड्रोन वापरणार, त्यांना बांधाव बसायचं रिमोट घेऊन, खांद्यावर पंप नाही टाकायचा, त्यांना रिमोटनं फवारणी मारायची सगळ्या शेतावरती. आणि एक दिवस असा येईल कांद्याची गोणी सुद्धा त्या ड्रोनला लावायची, थेट गोणी भुसाऱ्यात. बदललं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, उद्योग व्यवसाय व्यापार कळला पाहिजे. तुमची माझी कॉम्पिटिशन हडपसरण, शेवाळवाडीन, पुणे, नगर, नागपूर इथपर्यंत मर्यादित नाहीये. 93-95ला गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. जगातली कितीतरी विद्यापीठं यावर्षी भारतात येऊ बघतात. डीम्ड युनिव्हर्सिटी आल्या, सिलेबस बदलत राहतात. आणि या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल, डोळे विस्पारून जगाकडे बघितलं पाहिजे. ठराविक एखादी परीक्षा, ती क्रॅक करण्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र आणि ती एक्झाम पास होऊन अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागणं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर एखादं पॅकेज, आयुष्यात एखादी गाडी, एखादा फ्लॅट, हप्ते 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 हप्ते.
आणि एक दिवशी स्विच ऑफ. एवढंच फक्त करिअर आहे का?